हॅलो, नमस्कार मंडळी. पूजा आडे ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर गेल्या 4-5 महिन्यानंतरचा आज हा माझा पहिला व्लॉग आहे आणि खूप मोठा गॅप झालेला आहे आणि इतक्या दिवसानंतर व्लॉग करते आहे मी. तर खूप काही अशी कारणं होती ज्यामुळे मला व्लॉग टाकायला जमले नाहीत किंवा माझी मनस्थिती नव्हती तशी की मी व्लॉग करू शकेल आणि टाकू शकेल. खूप काही दुःखद घटना घडल्यात आणि त्याच मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते. तर म्हणलं चला ही पण तुमच्यासोबत शेअर करावी. आणि आता संध्याकाळचे वाजलेत 6 आणि स्वयंपाकाला लागायचं आहे मला. आज यांना उपवास पण आहे, त्यासाठी चला पटकन स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाक करत करत व्लॉग कंटिन्यू करूत. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की काय कारण होतं की ज्यामुळे मी व्लॉग टाकू शकलेलं नाही आणि सगळे कारण ऐकून घेण्यासाठी तुम्हाला लास्टपर्यंत व्लॉग बघावा लागेल. चला मग सुरू करत आपला व्लॉग, लागूयात कामाला. तर मंडळी, सर्वात आधी तर मी स्वयंपाकाची तयारी करते आणि पहिले कुकर लावून घेते, नंतर भाजीचं बाकी सगळं काम करून घेणार आहे. तर मला तुम्हाला सांगायचं होतं की काय कारण होतं इतके दिवस मी व्लॉग का टाकला नाही. ते कारण झालं असं की आमच्या घरात जे घडलं, मी तर म्हणते एखाद्या दुश्मनासोबतसुद्धा घडू नये असं, पण आता जे घडलं त्याला आपण बदलू शकत नाही, आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही. तर झालं असं की माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ म्हणजे माझे भाया यांची तब्येत खूप बिघडली होती आणि दुर्दैवाने त्यांना देवाज्ञा झाली. तर त्याच्यामागं कारण असं होतं की गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं होतं. म्हणजे अचानकच त्यांच्या पोटात दुखलं आणि आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली तर डॉक्टर म्हणले की यांच्या किडनीला प्रॉब्लेम आहे आणि किडनी एकदम डॅमेज झाली आहे, तर ही काढून घ्यावी लागेल. म्हणून आम्ही त्यांचं ऑपरेशन करून घेतला आणि ऑपरेशन केल्यानंतर एक 5-6 महिने ते खूप चांगले होते, व्यवस्थित झाले होते. नंतर मग अचानकच जास्त त्यांना त्रास होऊ लागला. एक किडनी नसल्यामुळं त्यांना पहिलेच खूपच ते वीक झाले होते आणि त्यामध्ये आता तोच त्रास त्यांना दुसऱ्या बाजूला पण होत होता आणि मेंदूचा पण प्रॉब्लेम सांगितला. मग आम्ही त्यांना अजून दवाखाना केला. तर जानेवारीच्या 10-12 तारखेपासून त्यांची तब्येत अजून जास्त खालावली. म्हणून त्यामुळं सारखं आम्ही आमच्या गावाकडे येणं जाणं, जानेवारी ते फेब्रुवारी अर्धा महिना आम्ही आमच्या गावाकडेच होतो, 15 ते 20 दिवस. त्यानंतर आलो इथे मुलांच्या पेपरसाठी, तर एक 8-10 दिवस इथे राहिलो. तर परीक्षा जवळ आली, मग थोडासा अभ्यास झाला, पुन्हा आम्हाला गावाकडे जावं लागलं. पुन्हा 8-10 दिवस तिथं राहिलो, पुन्हा इथं आलो. तर एवढा वर्ष आमचा येण्याजाण्यातच गेला आणि शेवटी दुर्दैवी पुन्हा दुसऱ्या वेळेस जेव्हा आम्ही इथं आलो, मुलांचे पेपर वगैरे चालू होते, परीक्षा झाल्या मुलांच्या, त्यांच्या सगळं एक्झाम क्लिअर झाले की नंतर आम्ही सुट्ट्या लागण्याच्या आधीच इथून गेलो होतो. कारण की भायांची तब्येत खूप जास्त खालावली आणि ते एवढे सिरियस झाले की आता त्यांचा एका क्षणाचासुद्धा भरोसा नव्हता आम्हाला. तर आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही इथून गेल्यानंतर ते फक्त एक 5-6 दिवस चांगले होते. नंतर त्यांची तब्येत, त्यांना पाणी जात नव्हतं, अन्न तर जातच नव्हतं पण पाणीसुद्धा जात नव्हतं. असं करता करता फायनली 30 तारखेला त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यानंतर मग तसं सगळं घडल्यानंतर आणि आम्हाला 1-2 महिने आता घरातून यायला पण वेळ भेटला नाही आणि चांगलं पण वाटत नाही. आपल्या घरात असं काही घडलं, एकदम घर सोडून आपण येऊ शकत नाही. जाऊबाई आणि सासरे आमचे हे दोघंच आहेत आता घरी, त्यांना सोडून आम्हाला येता पण येत नव्हतं. त्यामुळं आम्ही 2-2.5 महिने तिथेच होतो. तर फायनली आता मी आलेली आहे इथे आणि मला आय होप की तुम्हाला कळालं असेल कारण काय होतं, मी एवढे दिवस व्लॉग का टाकला नाही. आणि माझा मोबाईल खराब झाला, हा माझा नवीन मोबाईल यांनी मला घेऊन दिला. तर 2-4 दिवसात माझ्या वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून आधीच यांनी मला घेऊन दिला. मग मंडळी, आजचा हा व्लॉग इथं संपवते आता. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटते अजून एका नवीन व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय, गुड नाईट.